फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका, युअर हिस्ट्री एज्युकेटर. आपलं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन मराठीवर. आज आपण बघणार आहे गुप्त साम्राज्य. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण मौर्य प्रशासन आणि मौर्यकालीन राजनैतिक परिस्थितींचा अभ्यास केलेला आहे. आजचा हा क्लास खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण यामध्ये आपण गुप्त साम्राज्याचा अभ्यास करणार आहोत. गुप्त साम्राज्यामधील शिक्के आणि त्यांची जी उपाधी आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यातून MS-सेट एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, चला तर लेक्चर सुरू करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर नवीन असणार त्यांच्यासाठी सूचना आहे की MS-सेट 2022ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठी या चॅनलवर हिस्ट्री या सब्जेक्टचा संपूर्ण कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. हा कोर्स बाय करण्याची फीज आहे 4000 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरचं संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला मिळेल. आणि सोबतच या कोर्समध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार, ज्यामध्ये पेपर 1ची मॉक टेस्ट आणि पेपर 2 दोनही पेपरचं मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, हे जे नोट्स असणार ते इंग्लिश आणि मराठी दोनही लँग्वेजमध्ये असेल. आणि मराठीमध्ये हिस्ट्रीसाठी नोट्स कोठेही अवेलेबल नाही आहे, म्हणून हा तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. म्हणून लवकरात लवकर या ऑपॉर्च्युनिटीचा वापर करा. ठीक आहे, सोबतच डेली बेसवर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आणि व्हिडिओ लेक्चर्समध्ये काही डाऊट असल्यास डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुम्हाला अवेलेबल असेल. सरावासाठी MCQ असेल आणि वीकली इव्हॅल्युएशन टेस्टसुद्धा तुम्हाला मिळणार. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन अभ्यासासाठी असेल, जे PDF फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. म्हणून लवकरात लवकर हा व्हॉट्सअप नंबर आहे, याला जॉईन करा. आणि हा जो कोर्स आहे त्याची फीज आहे 4000 रुपये. आणि या 4000मध्ये तुम्हाला पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरचं संपूर्ण कोर्स आणि तयारी पूर्ण केलेली मिळेल. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर आमच्या कोर्सला जॉईन करा. चला, आजचा आपला टॉपिक आहे गुप्त साम्राज्य. जे गुप्त साम्राज्य आहे त्याविषयी माहिती आपल्याला तीनही स्रोतातून मिळते. आता हे तीनही स्रोत कोणते तर पहा. जे साहित्यिक स्रोत आहे, साहित्यिक स्रोतांमध्ये आपल्याला मिळते कालिदास जे आहे, कालिदासांचे नाटक पण आहे आणि त्यांचे ग्रंथ पण आहे. ठीक आहे, तर त्यातून आपल्याला त्या काळातील समाज आणि संस्कृती याविषयी माहिती मिळते. कामसूत्र आणि मृच्छकटिंगम हे जे ग्रंथ आहे त्यातून सुद्धा आपल्याला त्या काळातील परिस्थितींची माहिती होते. पुरातात्विक स्रोतांमध्ये प्रयाग प्रशस्ती आहे, चंद्रगुप्त द्वितीय यांचा मेहरौली लोह स्तंभलेख आहे, कुमारगुप्त प्रथमचं मंदसौर अभिलेख आहे आणि स्कंदगुप्तांचं भित्री स्तंभलेख यांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर यातून आपल्याला गुप्त काळातील माहिती मिळते. सोबतच विदेशी विवरणामध्ये इत्सिंग, ठीक आहे, इत्सिंग जे श्रीगुप्त यांच्या काळामध्ये आले होते, यांनी सुद्धा गुप्त साम्राज्याविषयी माहिती दिलेली आहे. आणि फाहियान आहे जे चंद्रगुप्त द्वितीय यांच्या काळात आले आणि त्यांनी गुप्त साम्राज्याविषयी आपल्याला माहिती देते. विशेष करून गुप्त काळातील समाज याविषयी आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे, तर पहा, सगळ्यात पहिले गुप्त साम्राज्याची स्थापना कशी झाली. तर गुप्त साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वी जे आहे ते कुशाणाचं साम्राज्य होतं, परंतु 3ऱ्या शतकामध्ये तर त्यांचं ऱ्हासाला सुरुवात झालेली होती. त्यांचा ऱ्हासाचा फायदा कोणी घेतला तर श्रीगुप्त यांनी घेतला. ठीक आहे, श्रीगुप्त यांनी त्यांच्या ऱ्हासाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन गुप्त वंशाची केली स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, जेव्हा त्यांनी गुप्त साम्राज्य स्थापन केलं तेव्हाच आपल्याला दख्खनमध्ये कोणतं साम्राज्य दिसेल तर दख्खनमध्ये आपल्याला वाकाटक वंश यावेळी उदयात आलेला दिसेल आणि आपल्याला सोबतच नागवंश सुद्धा शक्तिशाली दिसेल. अशा प्रकारे गुप्त साम्राज्याबरोबर वाकाटक वंश आणि नागवंशाचा सुद्धा उदय झालेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, गुप्त वंशाचे जे संस्थापक आहे ते आहे श्रीगुप्त. आणि श्रीगुप्ताविषयी माहिती म्हणजे गुप्त वंशावळीविषयी माहिती आपल्याला समुद्रगुप्त यांच्या प्रयाग प्रशस्तीतून मिळते. आणि स्कंदगुप्त जे त्यांचं भित्री अभिलेख आहे त्यामधून आपल्याला
आदिपुरुष श्रीगुप्त यांना आदिपुरुष म्हटल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सोबतच इत्सिंग जे होते, जे चीनी यात्री होते, ते सुद्धा त्यांचा उल्लेख आदिराज या रूपात करतात. आणि सोबतच जे श्रीगुप्त आहे त्यांनी महाराज ही उपाधी धारण केलेली दिसते. आता महाराज ही उपाधी त्यांनी धारण केली याचा अर्थ होतो की ते छोटे राजा होते. ठीक आहे. छोटे जे राजा असतात ते कधीही महाराज ही उपाधी धारण करतात. ठीक आहे. क्लिअर असेल इतकं. तर पहा, सोबतच तो काळ कसा होता, तर त्या काळामध्ये खूप जास्त जे प्रवासी होते, ज्यामध्ये बौद्ध भिक्षू वगैरे असायचे, ते कसं प्रवासासाठी यायचे. तर बौद्ध जे भिक्षू असायचे त्यांच्या निवासासाठी मृग शिखावण म्हणून जी प्लेस आहे, ठीक आहे, मृग शिखावण याच्या म्हणजे याच्या जवळच 24 गाव दानमध्ये दिली. तर हे 24 दान कशासाठी, तर हे जे प्रवासी आहे बौद्ध भिक्षू यांची राहण्याची व्यवस्था करत असत, त्यासाठी 24 गाव याचा खर्च काय चालवत असत, म्हणून त्यांनी 24 गावही दान दिल्याचे आपल्याला दिसून येतं. श्रीगुप्त नंतर त्यांचा मुलगा घटोत्कच गुप्त यांनी शासन केले आणि त्यांनी सुद्धा महाराज ही उपाधी धारण केलेली दिसून येते. म्हणजे हे सुद्धा छोटे सामंत होते. पहा, प्रभावती गुप्ता जे आहे त्यांचा पूना आणि सिद्धपूर ताम्रपत्र जे आहे त्यामध्ये घटोत्कच यांच्यापासून त्यांची वंशावली सुरू होताना आपल्याला दिसते. याचा अर्थ काय, तर श्रीगुप्त यांचा उल्लेख त्यांच्या अभिलेखामध्ये दिसून येत नाही. त्यांची वंशावळी घटोत्कच यांच्यापासून सुरू होते. ठीक आहे. तर पहा, हा पण महत्त्वाचा आहे का गुप्त वंशाचे प्रथम शासक असे प्रभावती गुप्तांचे पूना आणि सिद्धपूर ताम्रपत्रामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. घटोत्कचांच्या महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, त्यांनी आपला मुलगा जे आहे चंद्रगुप्त प्रथम यांचा विवाह लिच्छवी राजकुमारी जे कुमारदेवी आहे त्यांच्यासोबत करून दिलं. त्यामुळे लिच्छवी आणि काय गुप्त यांच्यामध्ये काय झालं, संबंध निर्माण म्हणजे गटबंधन झालं एक प्रकारे. ठीक आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं की त्यावेळेस वाकाटक आणि नागवंश पण शक्तिशाली होते, म्हणून यांनी लिच्छवी सोबत काय गठबंधन केलं. गठबंधन कसं केलं, तर वैवाहिक संबंध स्थापन करून केलं. तर पहा, यानंतर आहे चंद्रगुप्त प्रथम. आता चंद्रगुप्त प्रथम जे आहे ते खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी, कारण चंद्रगुप्त प्रथम जे आहे त्यांना वास्तविक संस्थापक म्हणतात. काय म्हणतात, वास्तविक संस्थापक. ठीक आहे. कारण त्यांनी जे गुप्तांची शक्ती आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळवून देण्याचे काम कोणी केले, तर चंद्रगुप्त प्रथम यांनी केले, म्हणूनच त्यांना वास्तविक संस्थापक म्हणतात. त्यांनी महाराज ही उपाधी धारण न करता त्यांनी महाराज ही उपाधी धारण न करता महाराजाधिराज म्हणजे महाराजाधिराज, ठीक आहे, ही उपाधी त्यांनी धारण केली. हे महत्त्वाचं आहे, कारण प्रश्न विचारला जातो की गुप्त वंशातील कोणत्या शासकांनी महाराजाधिराज ही उपाधी धारण केली. आपल्याला वाटतं की श्रीगुप्त हे गुप्त वंशाचे संस्थापक आहे, तर नक्कीच त्यांनी केली असेल, पण असं नाही आहे. तर चंद्रगुप्त प्रथम यांनी महाराजाधिराज ही उपाधी धारण केली. चंद्रगुप्त प्रथमचा विवाह लिच्छवी राजकुमारी सोबत झालं आणि महत्त्वाचं म्हणजे जी लिच्छवी राजकुमारी होती ते एकुलती एक होती आपल्या वडिलांना. ठीक आहे. म्हणून लिच्छवीचं जे संपूर्ण साम्राज्य आहे, वैशालीची लिच्छवी आहे ना, आपण 16 महाजनपदामध्ये अभ्यासलं की लिच्छवी कशा वैशालीचे लिच्छवी होते, तर त्यांचा उत्तराधिकारी नव्हते. कारण काय, कुमारदेवी जे होती ते त्यांच्या वडिलांना पुत्र नव्हतं. ठीक आहे. तर संपूर्ण साम्राज्य कोणाचं झालं, तर चंद्रगुप्त प्रथम यांचं झालं. पहा, चंद्रगुप्त प्रथम जे आहे त्यांनी रजत मुद्रा सुरू केली. हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे, कारण गुप्त काळातील शिक्क्यांवर प्रश्न विचारला जातो. चंद्रगुप्त प्रथम महान शासक होते आणि त्यांनी गुप्त संवतची सुरुवात केली. आता गुप्त संवत म्हणजे काय, पहा, त्यांचं जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हाच त्याच्या उपलक्ष्यामध्ये त्यांनी प्रारंभ केलं काय, संवत. तर याची तिथी काय आहे, 319 इसवी ते 320. पहा, हा क्वेश्चन यापूर्वीही विचारला आहे. गुप्त संवत, ठीक आहे, कधीपासून सुरू होते असं नाही का, तर 319 पासून सुरू होते. ठीक आहे.
तर हाही क्वेश्चन काय आहे, IMP आहे, लक्षात घ्या. आणि याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेशनमध्ये करू शकता. ठीक आहे. जे चंद्रगुप्त प्रथम आहे त्यांचे पुत्र कोण होते? एक मिनिट. चंद्रगुप्त जे होते त्यांचे पुत्र आहे समुद्रगुप्त. ठीक आहे. आणि समुद्रगुप्त गुप्त वंशाचे सगळ्यात महान शासक आहे. आता महान शासक का बरं आहे, तर कारण ते पहा, कवी पण होते, संगीतामध्ये त्यांना रुची होती आणि विद्येचे ते संरक्षक होते. ठीक आहे. याशिवाय त्यांची मुद्रा, खूप प्रकाराची मुद्रा आपल्याला दिसून येते. म्हणून ते सोबतच महान होते. का बरं, कारण त्यांनी युद्ध पण केले आणि विजय पण स्थापित केली. आणि सोबतच काय, गुप्त साम्राज्य जे आहे त्याची प्रतिष्ठा सुद्धा वाढवली. त्यांना कवी, संगीत, विद्या सगळ्यांमध्ये काय होतं, रुची होती. त्यांच्या दरबारात जे होते, हरिसेन नावाचे कोण होते, कवी होते. ठीक आहे. ज्यांनीच काय लिहिली, प्रयाग प्रशस्ती, जे खूप जास्त महत्त्वाची ठरते, कारण त्यामध्ये समुद्रगुप्ताविषयी खूप माहिती मिळते. पहा, काही इतिहासकार जे आहे ते म्हणतात की काच नावाचं जे शासक आहे ते त्यांचे मोठे भाऊ होते. कोणाचे? समुद्रगुप्ताचे. आणि त्यांची हत्या करून यांनी राजसिंहासन प्राप्त केलं, अशा प्रकारचे मत सुद्धा आहे. ठीक आहे. सोबतच समुद्रगुप्त यांनी कसं खूप सारे विजय पण प्राप्त केले. आणि विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या साम्राज्य जे आहे ते 5 भागामध्ये विभाजलं. ज्यामध्ये पहिला भाग आहे गंगा यमुना दोआब, दुसरा आहे पूर्वी हिमालय प्रदेश, ज्यामध्ये नेपाळ आणि असम, बंगालचा समावेश होतो. तिसरा भाग आहे आठविक राज्य. ठीक आहे. नंतर चौथा भाग आहे पूर्वी दख्खन, ज्यामध्ये दक्षिणेतील 12 शासकांनी त्यांना पराजित केल्याचं दिसते. आणि पाचवा आहे कुशाणांना त्यांनी पदच्युत करून आपलं अधिकार स्थापन केलं. ठीक आहे. एक चीनी स्रोत आहे जे सांगतात की श्रीलंकाचे जे राजा आहे मेघवर्मन यांनी काय, गया या ठिकाणी बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी किंवा मंदिर बनवण्यासाठी समुद्रगुप्त यांना परवानगी मागितली होती. त्यासाठी त्यांनी दूतमंडळ सुद्धा पाठविलं होतं. हा जे क्वेश्चन आहे, श्रीलंकाचा राजा मेघवर्मन, हा याविषयी सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. इलाहाबादची प्रयाग प्रशस्ती जी आहे त्यामध्ये समुद्रगुप्त यांची युद्ध कौशल्य आणि बहादुरी याविषयी काय, खूप जास्त काय कौतुक केलेले आहे. ठीक आहे. सोबतच जे VN स्मिथ आहे त्यांनी समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असे सुद्धा म्हटले आहे. आणि प्रयाग प्रशस्तीमध्ये आपल्याला दिसून येते की समुद्रगुप्त यांना लिच्छवी दोहित्र असे संबोधले आहे. हाही क्वेश्चन तेवढाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. समुद्रगुप्तानंतर सोबतच समुद्रगुप्तांची उपाधी होती कविराज, हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण अभिलेखांचा अभ्यास केला त्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की कविराज ही उपाधी आहे त्यांनी घेतली होती, कारण त्यांना कलेमध्ये इंटरेस्ट होतं. ठीक आहे. ते स्वतः चांगले वीणा वादक म्हणजे वीणा वाजवत होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे समुद्रगुप्त आहे. आपण आतापर्यंत अभ्यासलं श्रीगुप्त, जे गुप्त वंशाचे संस्थापक आहे. यानंतर आपण पाहिलं की घटोत्कच जे आहे त्यांनी महाराजा उपाधी धारण केली होती. यानंतर चंद्रगुप्त प्रथम येतात. ठीक आहे. यानंतर समुद्रगुप्त हे चंद्रगुप्त प्रथमचे मुलगा आहे. यानंतर येईन चंद्रगुप्त द्वितीय, ज्यांना आपण विक्रमादित्य असं म्हणतो. ठीक आहे. तर पहा, चंद्रगुप्त द्वितीय, विक्रमादित्य यांचा कार्यकाळ गुप्त काळात सुवर्ण काळ असे म्हटले आहे, कारण यांच्या काळामध्ये खूप जास्त प्रगती गुप्त काळाची घडून आली. ठीक आहे. समुद्रगुप्त जे आहे त्यांचं राज्याभिषेक होण्यापूर्वी एक महत्त्वाचं असं नाही का, एक घटना घडली. ते म्हणजे अशी की जे चंद्रगुप्त द्वितीय आहे त्यांचे मोठे भाऊ होते. कोण? रामगुप्त. ओके. हे रामगुप्त जे आहे ते चंद्रगुप्त द्वितीयचे मोठे भाऊ होते. परंतु त्यांच्या काळामध्ये शकांचं खूप जास्त काय होतं, आक्रमण होत होते. ठीक आहे. कोणाचे आक्रमण होत होते? शकांचे. ठीक आहे. शक जे आहे त्यांचे आक्रमण व्हायचे. तर शक आक्रमणामध्ये त्यांना काय केलं, बंदी बनवलं. ठीक आहे. आणि बंदी बनवल्यानंतर मागणी केली त्यांची जी पत्नी आहे ध्रुवदेवी यांना आणावे.
परंतु ह्या ध्रुव देवीचा वेश घेऊन कोण गेले होते तर चंद्रगुप्त द्वितीय. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी वध केलं शकांचा. ठीक आहे, हत्या करून घेतली. आणि त्यानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी रामगुप्तांना सुद्धा मारून टाकलं. आणि रामगुप्तांची जे पत्नी होती ध्रुव देवी त्यांच्यासोबत विवाह केला. अशा प्रकारे चंद्रगुप्त द्वितीयांची पहिली पत्नी कोण तर ध्रुव देवी आणि दुसरी पत्नी कुबेरनागा. ठीक आहे. आणि हे जे ध्रुव देवी आहे त्यापासूनच त्यांना कोण झालं तर कुमारगुप्त प्रथम झाले. पाहूया. चंद्रगुप्त द्वितीय जे आहे त्यांच्या काळाला क्लासिकल युग, सुवर्ण युग असे म्हटले जातात. ठीक आहे. चंद्रगुप्त द्वितीय जे आहे त्यांच्या काळामध्ये जे नागवंश होते ते महत्त्वाचे होते, सोबतच वाकाटक. तर चंद्रगुप्त द्वितीय यांनी काय केलं तर गुप्तवंश आणि नागवंश यांच्यात काय विवाह झाला. म्हणजे चंद्रगुप्त द्वितीयांचा विवाह नागवंशातील कुबेरनागा, ठीक आहे, कोणासोबत कुबेरनागा यांच्यासोबत झाला. ठीक आहे. हे जे कुबेरनागा आहे यांच्यापासूनच त्यांना एक मुलगी प्राप्त झाली जिचं नाव आहे प्रभावती गुप्ता. ओके. आणि ही जी प्रभावती गुप्ता आहे त्यांचा विवाह त्यांनी कोणासोबत केलं तर वाकाटक नरेश रुद्रसेन द्वितीय. कोणासोबत तर रुद्रसेन द्वितीय यांच्यासोबत काय विवाह केला. म्हणजे आपोआप वाकाटक आणि गुप्त यांच्यात मैत्री संबंध स्थापित झाले. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे MS सेट एक्झाम मध्ये. ठीक आहे. तुम्ही लास्ट इयर क्वेश्चन पेपर उचलून पाहू शकता, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसून येणार. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी वाकाटकांसोबत संबंध स्थापन केले. ठीक आहे. सोबतच त्यांनी नागवंशासोबतही म्हणजे कुबेर नागासोबत विवाह केला आणि तिच्यापासून जी पुत्री प्राप्त झाली तिचा विवाह वाकाटक राजवंशात केलं. त्यातूनच काय वाकाटक आणि गुप्त यांच्यात काय चांगले संबंध म्हणजे वैवाहिक संबंध झाल्यामुळे खूप चांगले संबंध प्रस्थापित केले. आणि यातूनच नंतर त्यांनी काय केलं शकांचा पराभव केला. कारण गुजरातच्या क्षेत्रामध्ये जे आहे खूप जास्त शकांचा प्रभाव होता. आणि कसं मधात कोणाचं वाकाटकांचं राज्य येत होतं, त्यानंतर गुजरात येत होतं. ठीक आहे. तर हे इथून काय ते लक्ष ठेवू शकत होते आणि यातूनच त्यांनी शकांचा पराभव केला. आणि शकांचा पराभूत केल्यामुळे त्यांनी रजत मुद्राही काढली आणि शकादित्य अशी उपाधीही धारण केली. ठीक आहे. आय होप हे क्लिअर असेल तुम्हाला सगळं. यानंतर पहा, त्यांची दुसरी जी पत्नी आहे त्यांचं नाव आहे ध्रुवदेवी. ठीक आहे. ही जी ध्रुवदेवी आहे ते मी तुम्हाला सांगितलं रामगुप्त यांची पत्नी होती आणि तिच्याशी चंद्रगुप्त द्वितीय यांनी विवाह केला. यातून त्यांना कुमारगुप्त प्रथम, ठीक आहे, कुमारगुप्त प्रथम मुलगा प्राप्त झाला. आणि या मुलाचा विवाह त्यांनी कदंब वंश, त्यावेळी कदंब वंश ही खूप जास्त महत्त्वाचं होतं, ते कदंब वंशाची जी राजकुमारी होती तिच्यासोबत केलं. ठीक आहे. आणि सोबतच याची आपल्याला पुष्टी कुठून होते तर कदंब वंशामध्ये त्यांनी कालिदासांनाही पाठवलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे चंद्रगुप्त द्वितीय यांनी वैवाहिक संबंध स्थापन केले. सोबतच त्यांनी शकादित्य उपाधी धारण केली आणि त्यांनाच आपण चंद्रगुप्त विक्रमादित्य असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे चंद्रगुप्त यांनी रजत मुद्रा स्थापन केली. सोबतच त्यांना देवपुत्र म्हणतात. पहा, देवगुप्त, देवश्री आणि देवराज ह्या जी उपाधी आहे तीनही चंद्रगुप्तांच्याच आहे. सोबतच त्यांना परम भागवत, ठीक आहे, परम भागवत जी आहे ते पण उपाधी घेतली. आता परम भागवत ही जी उपाधी आहे ते वैष्णव धर्म अनुयायी असल्याची माहिती आपल्याला देते. ठीक आहे. शकांवर विजय प्राप्त केलं म्हणून शकारी अशी उपाधी त्यांनी धारण केल्याचे आपल्याला दिसून येते. सोबतच त्यांच्या दरबारामध्ये कोण होते तर नवरत्न होते. ठीक आहे. या नवरत्नाची लिस्ट तुम्हाला आज रात्री मी PDF सेंड करणार, कारण हे जे नवरत्न आहे खूप जास्त महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये कालिदास येतात. ठीक आहे. कालिदास तर त्यांच्या नवरत्नामध्ये खूप जास्त प्रमुख होते. ठीक आहे.
आणि अशा प्रकारे आणि चंद्रगुप्त द्वितीयांच्या काळातील महत्त्वाची घटना म्हणजे काय, तर त्यांच्या काळामध्ये कोण आलं होतं, तर त्यांच्या काळामध्ये फाहियान आले होते. हे गोष्ट महत्त्वाची आहे, IMP करून ठेवा. आणि त्यांनी त्या काळातील गुप्त साम्राज्य म्हणजे तेथे दरवाजे लावायची आवश्यकताच नव्हती. तेथील लोक लसूण किंवा कांद्यांचं सेवनच करत नव्हते भाजींमध्ये, नाही का. अशा प्रकारचे वर्णन त्यांनी केल्याचे दिसून येते. अशा प्रकारे आपण पाहिलं चंद्रगुप्त द्वितीय. ठीक आहे. चंद्रगुप्त द्वितीय जे आहे त्यांचे पुत्र आहे कुमारगुप्त प्रथम. म्हणून यानंतर आपण अभ्यासणार आहोत कुमारगुप्त प्रथम. ठीक आहे. चला, तर कुमारगुप्त प्रथम हे जे आहे त्यांनी श्री महेंद्र आणि महेंद्रदित्य अशा उपाधी धारण केली. सोबतच अश्वमेध यज्ञ सुद्धा केले आणि अश्वमेध प्रकाराचे शिक्के चालवले. आणि यांच्या काळातील महत्त्वाची घटना म्हणजे नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना झाली. ठीक आहे. आणि हे जे नालंदा विश्वविद्यालय आहे याविषयी प्रवेश घेण्यासाठी परीक्षा द्यावं लागत. कोणती परीक्षा, जसं आपण एंट्रन्स एक्झाम नाही देत का आता, सेम त्याच टाईपची परीक्षा द्यावं लागत होती. ठीक आहे. कुमारगुप्त यांच्यातील सर्वाधिक अभिलेख आहे आणि 18 अभिलेख आहे त्यांच्या काळातील. आणि सुवर्ण मुद्रा सुद्धा सगळ्यात जास्त यांच्याच काळामध्ये दिसून येते. ठीक आहे. कुमारगुप्त प्रथम यांनी पुष्पमित्र नामक जी जाती आहे त्यांच्यावर आक्रमण केलं आणि ह्या आक्रमणासाठी त्यांनी आपल्या मुलगा जो आहे पुत्र स्कंदगुप्त यांना पाठवले. आणि स्कंदगुप्त यांनी जे ते पुष्पमित्र ही एक जमाती होती, त्यांनी आक्रमण केलं होतं गुप्त साम्राज्यावर. ठीक आहे. तर तेव्हा त्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी स्कंदगुप्त केले आणि त्यांनी आपल्या योग्यतेच्या बळावर त्यांना पराजितही केले. ठीक आहे. अशा प्रकारे स्कंदगुप्त यांचा राजा बनण्यापूर्वीच काय विजय प्राप्त केल्याचे दिसून येते. स्कंदगुप्त जे आहे ते गुप्त वंशाचे अंतिम प्रतापी शासक होते. म्हणजे यानंतर काय झालं, तर गुप्त वंशाच्या राष्ट्राला सुरुवात झाल्याची आपल्याला दिसून येते. का बरं, कारण त्यांचे जे शासक होते ते एवढे योग्य नव्हते शासन करण्यासाठी. सोबतच स्कंदगुप्त जे आहे त्यांनी शकादित्य ही उपाधी धारण केली होती. तर शकादित्य ही उपाधी का बरं धारण केली, कारण त्यांनी शकाचा पराभव केला. यांच्या वेळी जे आहे ते शकांचं आक्रमण झालेलं होतं गुप्त साम्राज्यावर. आता हे शक कोण आहे, शक नाही तर हुणांचं आक्रमण यांच्या काळामध्ये झालेलं होतं. आणि हा क्वेश्चन काय आहे, महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हुण. ठीक आहे. हुण आक्रमण झाले होतं. तर आता हुण काय आहे, तर पहा, हुण जे आहे यांनी कोणावर आक्रमण केलं होतं, तर गुप्तांवर. हुण जे आहे ते मध्य एशियात राहणारे एक जाती आहे, पण तेथे कसं लोकसंख्या खूप जास्त काय वाढली. एक मिनिट, मी हे सगळं मिटून परत सांगते तुम्हाला. मध्य एशियात राहणारे ते काय जमाती आहे हुण. ठीक आहे. पण तेथे खूप जास्त पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे ते कसं अर्धे हुण कसे गेले, 2 भागामध्ये हुण वाटले गेले. जे एक रोमनकडे गेले, रोमन साम्राज्याकडे, आणि दुसरे कसे भारतात आले. आणि जे भारतात आले त्यांना श्वेत हुण असे म्हटले जातात. आणि हे जे पश्चिमी शाखेतील हुण होते ते रोमकडे पोहोचले आणि जे इकडे आले त्यांना आपण श्वेत हुण असे सुद्धा म्हणतो. आणि यांनी काय केले, हे जे पूर्वी शाखा म्हणजे श्वेत हुण. ठीक आहे. पूर्वी शाखा लक्षात घ्या, पूर्वी शाखा म्हणजे पांढरे म्हणजे श्वेत हुण, आणि पश्चिमी म्हणजे जे रोमकडे गेले ते. ठीक आहे. तर यांनी काय केलं, ऑस्कर नदी जी आहे तेथून आक्रमणाला सुरुवात केली. आणि त्यावेळी गुप्त साम्राज्यामध्ये स्कंदगुप्त हे प्रबळ शासक होते आणि त्यांनी त्यांचा मुकाबला केला आणि सोबतच त्यांना हरवले सुद्धा. ठीक आहे. स्कंदगुप्तांची हे महत्त्वाचे कार्य आहे. पहा, हे जे हुण होते त्यांनी ऑस्कर म्हणजे गांधार क्षेत्राकडून आक्रमण केलं आणि काही भाग जिंकूनही घेतलं. स्कंदगुप्त हे योग्य होते याची माहिती आपल्याला कुठून मिळते, तर जुनागड अभिलेखातून मिळते. आणि या आक्रमणाविषयी माहिती आपल्याला जुनागड अभिलेखातूनच मिळते. आणि आणखीन एक जुनागड अभिलेखातील महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सुदर्शन झील आहे. हे सुदर्शन झील आपण चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात बनलेली दिसते आणि ते स्कंदगुप्तांच्या काळात परत क्षतिग्रस्त झाली होती. आणि चक्रपालीत जे तेथील नगर प्रमुख होता गिरनालचा, त्यांनी ते परत दुरुस्ती केल्याचे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे.
यानंतर वेन्सांग यांनी नालंदा संग्राम हे जे तिथे शासक राहत होते तेथे त्यांनी वर्णन केलं आहे शक्रादित्य म्हणून. कोणाचा? तर स्कंदगुप्त द्वितीयांचा. ठीक आहे. अशा प्रकारे वेन्सांग सुद्धा आपल्याला स्कंदगुप्ताविषयी माहिती देताना दिसून येते. पण जे स्कंदगुप्त आहे त्यानंतर त्यांचे जे उत्तराधिकारी होते ते एवढे काय सक्षम नव्हते. ठीक आहे. स्कंदगुप्त यांना स्वतःचे मुलगा नव्हता म्हणून कुमारगुप्त प्रथम जे आहे त्यांचे पुत्र, ठीक आहे, कुमारगुप्त प्रथमचे मुलगा म्हणजे कोण तर पहा, तर कुमारगुप्त प्रथमचा मुलगा होता स्कंदगुप्त. ठीक आहे. स्कंदगुप्त आणि पुरगुप्त हे दोघं कोणते भाऊ होते, पण हा सौतेला भाऊ त्याचा. ठीक आहे. तर यांनी त्यानंतर राज्य केले पण तोही तेवढा सक्षम नव्हता. पहा, परवर्ती गुप्त शासक म्हणजे स्कंदगुप्त हा अंतिम काय होता? प्रतापी शासक होता. ठीक आहे. अंतिम प्रतापी शासक असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातूनच त्यामध्ये आहे पुरुगुप्त. ठीक आहे. कुमारगुप्त द्वितीय, बुधगुप्त, नरसिंहगुप्त, भानुगुप्त, वेनगुप्त हे वेन आहे. ठीक आहे. हे वेनगुप्त आणि कुमारगुप्त द्वितीय, विष्णुगुप्त आणि भानुगुप्त. विष्णुगुप्त जे आहे ते अंतिम शासक आहे गुप्त साम्राज्याचे. त्यानंतर जे आहे गुप्त साम्राज्याचा हळूहळू पतनाला किंवा छिन्न व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. आणि भानुगुप्त यांच्याविषयी महत्त्वाचं असं की भानुगुप्तांचं काय आहे? एरण अभिलेख आहे, ज्यामधून आपल्याला सती प्रथेचा काय प्रथम अभिलेख दिसून येतो. कारण जेव्हा आक्रमण झालं गुप्त साम्राज्यावर तेव्हा गोपराज हा जो त्यांचा मित्र होता तो युद्धावर गेला आणि ते काय झालं? मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी जी आहे ते सती गेल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे गुप्त साम्राज्याचा अभ्यास आपण केलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आपण अभ्यासले, ज्यामधून आपण बघितलं की श्रीगुप्त जे आहे ते गुप्त वंशाचे काय आहे? संस्थापक आहे. यानंतर घटोत्कच यांनी राज्य केलं, पण घटोत्कच जे आहे त्यांनी सुद्धा महाराजच म्हणजे ह्या दोघही शासकांनी महाराज ही उपाधी धारण केली. यानंतर आपण बघितलं की चंद्रगुप्त प्रथम आणि महाराजाधिराज अशी उपाधी धारण केली. सोबतच त्यांनी लिच्छवी सोबत काय वैवाहिक संबंध स्थापन केले. यानंतर आले समुद्रगुप्त यांना कविराज म्हणतात. ठीक आहे. प्रयाग प्रशस्तीमध्ये त्यांना लिच्छवी दोहित्र म्हटले आहे. ते चंद्रगुप्त प्रथम आणि कुमारदेवी यांचे काय पुत्र आहे समुद्रगुप्त. सोबतच त्यांचे एक भाऊ असल्याचाही मत इतिहासकार व्यक्त करताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण बघितलं समुद्रगुप्त. ठीक आहे, ज्यांना भारताचा नेपोलियन विलियम स्मिथ यांनी म्हटलं आहे. यानंतर आपण चंद्रगुप्त द्वितीय. ठीक आहे. चंद्रगुप्त द्वितीय पाहिलं, ज्यांनी विक्रमादित्य अशी उपाधी धारण केली. ठीक आहे. सोबतच यांच्या दरबारात काय होते? नवरत्न होते. सोबतच काय तर यांच्याच काळात पाहियान हा जो आहे चीनी यात्री 399 मध्ये भारतात आला होता आणि त्यांनी त्यावेळेसची सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचा सुद्धा वर्णन केल्याचे आपल्याला दिसून येते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय यांच्याच काळाला काय म्हणतात? सुवर्ण युग म्हणतात. का बरं? कारण त्यांच्या काळात सगळ्या क्षेत्रात प्रगती झाल्याचे आपल्याला दिसून येतं. चंद्रगुप्त द्वितीयांचे पुत्र आहे कुमारगुप्त. ठीक आहे. कुमारगुप्त कोण? प्रथम. कुमारगुप्त प्रथम जे आहे त्यांनी महेंद्रादित्य अशी उपाधी धारण केल्याची दिसून येते. आणि सोबतच नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना यांच्या काळामध्ये झाल्याची माहिती मिळते. ह्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काय एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत होती. ठीक आहे. अशा प्रकारे आणि कुमारगुप्तानंतर स्कंदगुप्त शासन करायला आले आणि स्कंदगुप्तांच्या वेळेतील महत्त्वाची घटना म्हणजे हुण आक्रमण. ठीक आहे. जे श्वेत हुण होते त्यांनी गुप्त साम्राज्यावर काय आक्रमण केलं आणि गुप्त वंशाचे हे अंतिम शासक होते ज्यांनी काय केलं?
प्रतापी शासक होते. ठीक आहे. अशा प्रकारे स्कंदगुप्तानंतर परवर्ती जे गुप्त शासक होते ते एवढे प्रबळ असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. परवर्ती शासकांमध्ये आपण अभ्यासलं की भानुगुप्त एक महत्त्वाचा आहे आणि विष्णुगुप्त जे आहे ते लास्ट शासक आहे आणि त्याच्यानंतर जे गुप्त शासन आहे ते छिन्न झाल्याचं प्रमाण आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर आहे ज्यामध्ये आपण गुप्त साम्राज्य संपूर्ण अभ्यासलं. यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपण पाहू गुप्त प्रशासन. ठीक आहे. त्यानंतर हा टॉपिक संपणार आपला. पहा, आजचं लेक्चर महत्त्वाचं आहे. यामधील जे उपाधी आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. याशिवाय काही महत्त्वाच्या PDF आज रात्री मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. लवकरात लवकर कोर्स बाय करा. कोर्स बाय केल्याने काय होणार तर तुमच्या तयारीला आणखीन माझं गायडन्स मिळणार आणि गायडन्स मिळत असेल आणि आपला भरपूर अभ्यास होत असेल तर नक्कीच एक्झाम आपण पास करू शकतो. ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर आमचं कोर्स बाय करा. कारण नोटिफिकेशन आपल्या एक्झामची कधीही येऊ शकते. जास्त वेळ राहिलेला नाही आहे या गोष्टीसाठी. म्हणून लवकर कोर्स बाय करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.